राजकीय अस्तित्वासाठी परिचारक समर्थकांची पोटसूळ. आमदार अभिजित पाटील समर्थकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत आमच्या नेत्यांवर खालच्या भाषेत टीका केली तर जशाच तसे उत्तर देण्याचा दिला इशारा. पंढरपूर येथे तब्बल 8 वर्षांनंतर पार पडलेल्या आमसभेवरून समाज माध्यमांवरून आमसभेच्या अध्यक्षाविरोधात आणि उपस्थित आमदारांच्या विरोधात परिचारक समर्थकांकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते. यानंतर सोमवारी माजी आमदार प्रशांत परिचारक समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन आमसभेचा निषेध करत आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर मंगळवारी आमदार अभिजित पाटील समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन परिचारक समर्थकांचा चांगलाच समाचार घेतलाय. आमदार अभिजित पाटील समर्थकांच्या पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मागील अनेक वर्षापासून सामान्य नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी आमसभा घेण्यात आली नाही. 8 वर्षांनंतर आमसभा घेऊन आमदार अभिजित पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न मांडण्याची संधी दिली. सदर आमसभा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आमसभेच्या अध्यक्ष निवडून नियमानुसार घेण्यात आली. आमसभेसाठी 40हून अधिक खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे आमसभेने 4ही आमदारांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. मात्र परिचारक समर्थकांनी आपले अस्तित्व संपत चालल्यानं आमसभेचा निषेध करून आपलं राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होत असल्यानं पोटसूळ उठला असल्याचं दाखवून दिलंय. आधी त्यांनी मागील 25 वर्षात काय काम केलं ते सांगावं. त्यांनी संस्थांची वाट लावली असल्याची टीका आमदार अभिजित पाटील समर्थकांनी केली आहे. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, किरणराज घाडगे, संदीप मांडवे, नागेश गंगेकर, अनिता पवार, अमर सूर्यवंशी, प्रशांत शिंदे, तुकाराम मस्के, महादेव तळेकर, गणेश ननवरे, विशाल आर्वे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले म्हणाले की 8 वर्षांनंतर शासकीय नियमानुसार आमसभा पार पडली. यामध्ये ग्रामीण आणि शहरातील प्रश्न मांडण्यात आले. जास्तीत जास्त ग्रामीण भागातील नागरिकांना प्रश्न मांडण्याची संधी दिली गेली. महिलांनाही प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. शहरात लवकरच नगरपालिकेचे दवाखाने, सर्व शाळा सुरू होतील. पाण्यावर अधिकचा टॅक्स लागणार नाही. या आमसभेत नागरिकांसाठी 6 कोटी रुपयांचा काय झालं. मात्र शहरातील सुरू असलेल्या 11 रस्त्यांबाबत प्रश्न उपस्थित केल्यानं आणि आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होऊ लागल्यानं परिचारक समर्थकांनी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आमसभेचा निषेध केलाय. असा आरोप करत मागील अनेक वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक असल्यानं त्यांना बोलण्याचा अधिकार नाही असा सवाल उपस्थित करत त्यांनी 180 कोटी नगरपालिकेचे वार्षिक बजेट असताना यावर नागरिकांनी बोलू नये का? शहरातील नागरिक कर भरत आहेत. मात्र अनेक वर्षापासून शहरातील नगरपालिकेचे दवाखाने बंद, बागा बंद, क्रीडांगणं नाहीत, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहरात धुळीचं साम्राज्य पसरलंय. नगरपालिकेवर 25 वर्षे परिचारक पार्टीची सत्ता असताना काय केलं ते सांगा असा प्रतिसवाल केलाय. याबाबत बोलताना किरण घाडगे यांनी नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होतोय, शहरात सुरू असलेल्या कामांमध्ये कमिशन जास्त घेतलं जात असल्यानं निकृष्ट दर्जाचं काम होत आहे, एकाच ठेकेदाराला वारंवार काम दिलं जात आहे असा आरोप करत यावर बोलण्याचा अधिकार नाही का असा सवाल उपस्थित केलाय. याबाबत शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धाडस दाखवून आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर शहरात आमसभा घ्यावी अशी मागणी केली. यावेळी संदीप मांडवे म्हणाले की मालकशाही उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानं आणि नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमसभा घेण्यात आली नव्हती, तर ती जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होती. मात्र विरोधक काहीही बोलत नाहीयेत. 1 महिन्यांपूर्वी आमसभा घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले होते, तरी देखील नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांना उत्तर देता आली नाहीत. काही अधिकारी गैरहजर होते. याचा निषेध विरोधकांनी केला पाहिजे होता, मात्र ते अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात. आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर तालुक्याशी संबंधित 4ही आमदारांना एकत्र आणल्यानं त्यांना दुःख झालं असेल अशी मार्मिक टीका करत आम्ही कोणालाही टार्गेट करत नाही, परंतु आमच्या नेत्यांवर खालच्या भाषेत टीका केली तर जशास तसं उत्तर देऊ असा इशारा दिलाय. यावेळी विठ्ठलचे संचालक तुकाराम मस्के म्हणाले की ऊस दरावर प्रश्न विचारण्यात आले. आमसभेचा निषेध करण्यात आला. मात्र विरोधकांना माहिती नाही की आमदार अभिजित पाटील यांनी जिल्ह्यात सर्वात जास्त आतापर्यंत गळीत हंगामाचे 2803 रुपये दर सर्व शेतकऱ्यांना देण्याचं काम केलंय. पुढील काळात सर्व जाहीर केलेले दर मिळेल. मात्र परिचारकांच्या भोवती साईड हिरोची भूमिका बजावणारे उगाच टिवटिव करत असल्याची टीकाही केली आहे.